आणि आता एक राजकीय बातमी आहे। मुंबईत महायुतीमध्ये 50-50 जागा वाटपासाठी शिवसेनेचा आग्रह आहे। नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई या ठिकाणी देखील युतीची इच्छा असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी आग्रह धरला जातोय। वितुष्ट झाल्यास लोकसभेमध्ये परिणाम होणार असं देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, मुंबईमध्ये 50-50 जागा वाटपासाठी शिवसेनेचा आग्रह। बिलकुल, खरं तर अगोदर राज्य स्तरावर यापूर्वीपासूनच स्वबळावरचा नारा जो आहे तो प्रत्येक पक्षाने देण्यासाठी सुरुवात केली होती। परंतु त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांनी, आणि त्यानंतर राज्यामध्ये नेमके काय हालचाली होतील याकडे लक्ष लागलेलं आहे। अशाच वेळी सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की मुंबई असेल, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे अशा महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपनं सोबत लढावं असे सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। त्यामुळं एकीकडे भाजपकडून काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे, तर दुसरीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याकडून सोबत लढावं तरच माहितीला फायदा होईल अशा प्रकारची सुद्धा भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते। आणि नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये काय चर्चा झालेली हे अद्याप उलगडलेलं नाही, पण तरी सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दोघं जण या संपूर्ण महापालिकेमध्ये सोबत असणार का हा प्रश्न आहे। कारण एकनाथ शिंदे यांची इच्छा दिसून येते की या संपूर्ण महापालिकेमध्ये पुणे असो, कल्याण, डोंबिवली असो किंवा नवी मुंबई असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, इथे सोबत लढावं। याचाच अर्थ की राज्यामध्ये कुठेतरी समन्वय दिसत नाहीये आणि राज्यामध्ये सोल्युशन निघत नाहीये का? कारण मग राष्ट्रीय स्तरावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी लागलेली आहे का? आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती असणं गरजेचं आहे का? या भेटीच्या पाठीमागे काय दडलेलं आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्याचा परिणाम जर युती झाली नाही या महापालिकेमध्ये, तर त्याचा परिणाम पुढच्या होणाऱ्या निवडणुकीवर होईल, पुढच्या होणाऱ्या लोकसभेवर होईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। कारण यामुळं मोरल डाऊन होईल आणि भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने येऊ शकतील आणि हे दोन्ही पक्षासाठी आणि महायुतीसाठी चांगला संदेश नसेल। त्यामुळे आता यावर तोडगा काय निघतोय ते बघावं लागणार आहे। परंतु एक निश्चित आहे, आता दिल्लीतील भाजपचं नेतृत्व जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महायुतीच्या संदर्भामध्ये लक्ष घालणार हे नक्की आहे। नक्कीच रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर